1990 मध्ये अनुसूचित जातीतील धर्मांतरित बौद्धांना, त्याला बौद्ध म्हणा नवबौद्ध म्हणा, त्यांना आरक्षण देण्याच्या बाबतीत व्ही.पी. सिंग सरकारच्या काळामध्ये निर्णय झाला होता. मुळातच हा निर्णय होताना अनुसूचित जातीतील जी कोणी व्यक्ती बौद्ध झालेले असतील त्या सगळ्यांना आरक्षण लागू आहे. परंतु केंद्रामध्ये असं होतं आजच्या घडीला की केंद्र सरकारमध्ये अजूनही हा जो कायदा आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे किंवा त्याची सगळे नियमावली बनवायला पाहिजे, ती काय बनवली गेली नाही. आणि त्याच्यामुळे आतापर्यंत म्हणजे 1990 पासून आतापर्यंत त्याची योग्य नियमावली न बनवल्यामुळे काय झालं आहे की लोकांमध्ये अजूनही कन्फ्यूज आहे की 1990 मध्ये कायदा झाला तरी पण केंद्रामध्ये आताही बौद्धांना आरक्षण दिलं जात नाही. आणि ही मोठी अडचण आहे. आता जी जनगणना सुरू होणार आहे तर या जनगणनेमध्ये आपण बौद्ध लिहायचं की आपली मूळ जात लिहायची असा एक कन्फ्युजन अजूनही आहे. त्याच्यामुळे लोकांमध्ये प्रचंड कन्फ्यूज झालेले आहेत की आपण पुढं काय करायचं. तर मला फक्त याच्या बाबतीत एवढंच म्हणायचं होतं की साधारणतः एकतर केंद्र सरकारनं नियमावली जर या संदर्भात बनवली 1990 मध्ये जो कायदा झाला तर त्या धर्मांतरित अनुसूचित जातीतील धर्मांतरित बौद्धांना आरक्षण देण्याच्या बाबतीमधलं एकतर नियमावली केली पाहिजे, ती लगेच घोषित केली पाहिजे. तर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये अनुसूचित जातींना आरक्षण देताना हे सगळे अनटचेबल, एक्झॅक्टली हे अनटचेबल आहेत आणि म्हणून ते होमोजिनियस आहेत असं त्याच्यात म्हटलं होतं. आता सुप्रीम कोर्टानं जो 1 ऑगस्ट 2024ला दिला तर त्याच्यात तो फिरवताना म्हटलं का हा होमोजिनियस नाही आहे. म्हणजे होमोजिनियस नाही असं म्हटल्यामुळे त्याच्यात थोडंसं कन्फ्युजन झालं आणि म्हणून तो निर्णय जेव्हा बदलवला तर आता याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना, कारण अनटचेबिलिटी हा एक फॅक्टर घेऊनच मेन फॅक्टर जेव्हा आहे तर त्याच्यामुळे मला वाटतं या निर्णयामध्ये म्हणून लोकांमध्ये त्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन निर्माण झालं. महाराष्ट्रातल्या 59 जातींना न्याय मिळण्याच्या दृष्टीनं या सगळ्या सर्वसमावेशक असा हा डेटा सरकारकडे आजच्या घडीला आहे किंवा नाही याच्या बाबतीमध्ये लोक जेव्हा प्रश्न विचारतात म्हणून आम्ही तो ह्या केला की एकतर हा पब्लिक डोमेनमध्ये हा डाटा आला पाहिजे. कारण जनगणनेचा, जातीय जनगणनेचा विचार केला तर अजूनपर्यंत जातीय जनगणना या ठिकाणी झाली नाही आहे आणि म्हणून या 59 जातींचा डेटा कशा पद्धतीनं मिळवेल हा मोठा प्रश्न आम्हा सगळ्यांच्या पुढं आहे आणि म्हणून तो विषय आम्ही त्या ठिकाणी मांडला. तर हा उपवर्गीकरण अहवाल जो आला आहे तर याच्यामध्ये हा पब्लिक डोमेनमध्ये आला पाहिजे. कारण महाराष्ट्रामध्ये एकूण 59 जाती आहेत आणि या 59 जातीमध्ये सगळ्या जातीची लोक याच्यामध्ये त्यांची सगळ्यांची मतं घेतली का किंवा त्याच्यावर सोशियल, सामाजिक आणि आर्थिक दृष्टीनं त्यांची प्रगती झाली का हा मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या पुढं आहे. सगळ्या समाजातील घटकांना, महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या सगळ्या समाज घटकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीनं हा जो डेटा आहे तो वस्तुनिष्ठ डेटा त्याच्या ठिकाणी गोळा करून हा निर्णय झाला पाहिजे. 1930च्या नंतर आतापर्यंत जातीय जनगणना झालेली नाही आहे. कदाचित आता पुढे जर जातीय जनगणना झाली तर त्याच्यानंतर मला वाटते हा जो अहवाल आहे त्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळू शकतो. तुम्हाला ते बौद्धांचं आरक्षण भेटणार नाही. राज्य सरकारनं पण जो फॉर्मॅट बनवला तो तशाच पद्धतीचा आहे म्हणून केंद्र सरकारनं तो बनवलेला नाही आहे. माझा मूळ विषय आहे का तुम्ही ठीक आहे का तुम्ही 1900च्या पूर्वीच्या श्रमामध्ये जी काय तुमची जात असेल ती पण तुमचा आताचा जो धर्म आहे तो बौद्ध आला पाहिजे असा उल्लेख सेन्ससमध्ये पण आला पाहिजे. असा उल्लेख केंद्र सरकारनं जो जाती हा जर अनुसूचित जातींचा जो फॉर्मॅट केलेला आहे त्याच्यातमध्ये पण जर आला तर मला वाटते ते योग्य होईल. तशा पद्धतीचा फॉर्मॅट केंद्र सरकारनं पण केला पाहिजे. आजच्या घडीला सगळ्यात मोठा विषय आहे की सेन्ससमध्ये अशा पद्धतीचा फॉर्मॅट जर आला तर मला वाटते ते होईल. अदरवाईज ज्यांनी फक्त बौद्धच लिहिला तर ते बौद्ध, कारण बौद्ध हा अल्पसंख्याकचा पार्ट आहे खरं म्हणजे आणि त्याच्यामुळे कन्फ्युजन आहे. तर म्हणून नुसतं बौद्ध लिहिला तर तो अल्पसंख्याक जर झाला तर अनुसूचित जातीची संख्या कमी होण्याचा त्याच्यामध्ये भीती आहे. आरक्षण पण कमी होऊ शकेल आणि म्हणून अशी क्लिअरिटी येणं गरजेचं आहे असं मला वाटते. अलीकडे जे प्रकरण गाजते आहे सर, ते प्रकरणाला स्पर्श करणं मला फार गरजेचं वाटतं आहे की महाराष्ट्रामध्ये जे अशोक खरात यांच्या प्रकरणाबद्दल जी चर्चा सुरू आहे, जी शिगेला पोहोचलेली चर्चा आहे, तर या संदर्भामध्ये उपाययोजना म्हणून आपली काय भूमिका असायला पाहिजे? परंतु या जादूटोणा बिलाची जी नियमावली आहे, कायदा तर महाराष्ट्रानं केला पण नियमावली कदाचित मला वाटते महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बाबतीमध्ये कायदा केला. परंतु त्याची नियमावली अजूनपर्यंत तयार करण्यात आली नाही आहे
आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये कन्फ्युजन आहे. आता कुणी पण याच्यात दुसरं असं होते की आता अशोक खरातला पकडलं आणि त्याच्यावर विविध कलमं लावली, त्याला जेलमध्ये टाकला. हा प्रकरण पण महाराष्ट्रात असे अनेक लोक अनेक लोकं झाले, आहेत, अगदी अनेक बरोबर. बंधू बाबा आहेत जे तंत्र मंत्र मला काहीतरी विद्या आहे ते अघोरी विद्या आहे ते म्हणून लोकांना फसवतात आणि अनेक चांगल्या चांगल्या याच्यातली लोक त्यांच्याकडे जातात. आणि म्हणून मला वाटते का हा जो कायदा या ठिकाणी सरकारनं केला होता त्या कायद्याचं महत्त्व आता आपल्याला जास्त आहे असं वाटायला लागलं आहे. आणि म्हणून त्या बाबतीमध्ये फक्त सरकारनं एवढं केलं पाहिजे का जो जादूटोणा विरोधी कायदा होता त्याची नियमावली केली पाहिजे. नमो बुद्धाय, जय भीम. लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनलच्या मैत्री संवादामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपणा सर्वांना ज्ञातच आहे की लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनल म्हणजेच बुद्ध फुले शाहू आंबेडकरी विचारांचा नव्हे तर समाजातील अन्याय अत्याचाराचा आवाज म्हणजे लॉर्ड बुद्धा चॅनल. आणि आतापर्यंत ज्या ज्या इतिहासामध्ये जे जे अन्याय अत्याचार झाले, ज्या ज्या समाजाच्या अनुषंगाने ज्या अनुचित घटना घडत गेल्या किंवा अन्यायाच्या घटना घडत गेल्या त्या संदर्भामध्ये लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनल नेहमी अग्रेसर राहिलेला आहे. असाच एक विषय घेऊन आज आपण इथे मैत्री संवादामध्ये आलेलो आहोत. आणि आपल्यासोबत अत्यंत महत्त्वाकांक्षी असणारं असं व्यक्तिमत्व आहे. अर्थातच अत्यंत साधं सरळ राहणीमान निगरी व्यक्तिमत्व आणि समाजाला मदतीचा हात देणारं व्यक्तिमत्व असणारं असं सन्माननीय माजी मंत्री आणि विद्यमान आमदार सन्माननीय बडोले साहेब आपणासोबत आहेत. बडोले साहेब, जय भीम. जय भीम. आणि या बडोले साहेब आपण आज असा विषय घेऊन आलेला आहोत की जेव्हा 1 ऑगस्ट 2024ला उपवर्गीकरणाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, याने डिक्लेअर केलं होतं की उपवर्गीकरण व्हायला पाहिजे अनुसूचित जातीमध्ये. तर त्या अनुषंगाने उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये समाजामध्ये असणारा जो गोंधळ माजलेला आहे त्याच्या बऱ्याच चर्चा झाल्या. वर्तमानपत्रामध्ये पण जे खाजगी वर्तमानपत्र त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा गोष्टी आलेल्या आहेत की बा हा उपवर्गीकरण काय, परंतु जो खुलासा व्हायला पाहिजे त्या पद्धतीने खुलासा झालेला नव्हता आणि नाही. पण तुम्ही अलीकडे एक महाराष्ट्र विधानसभेच्या अंतिम आठवड्यामध्ये तुम्ही जो आवाज उठवला किंवा जो तुम्ही रीग ओढली त्याच्यावर, त्या संदर्भात आपण काय सांगू शकाल उपवर्गीकरणाच्या? सर्वप्रथम तुम्हाला नमस्कार आणि सगळ्यांना नमस्कार, जय भीम. 1 ऑगस्ट 2024ला माननीय सर्वोच्च न्यायालयानं जो निर्णय दिला तर त्याच्यामध्ये जो निर्णय होता की दविंदर सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब या निर्णयामध्ये 6 विरुद्ध 1 अशा बहुमतानं तो एक निर्णय झाला आणि अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्यात सर्वोच्च न्यायालयानं 1 ऑगस्ट 2024ला परवानगी दिली. मला वाटते हा निर्णय म्हणजे या देशात अनुसूचित जातीला त्याच्यामध्ये उपवर्गीकरण करताना त्याच्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये या संदर्भात माजी सर्व न्यायमूर्ती उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती झाली आणि या एक समितीने या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयाने महाराष्ट्र सरकारला त्यांचा अहवाल सादर केला. हा अहवाल या विधानसभा आला नसला तरी पुढच्या सेशनमध्ये कदाचित हा येऊ शकेल. याच्यात काही प्रश्न जे निर्माण झाले किंवा लोक जे विचारतात तर त्या अनुषंगानं आम्ही त्या ठिकाणी विधानसभेमध्ये बोललो होतो आणि त्याच्यातली जे मला जे वाटतं आहे की त्या बाबतीमध्ये आपण एवढंच बोललो होतो का हा उपवर्गीकरण अहवाल जो आला आहे तर याच्यामध्ये हा पब्लिक डोमेनमध्ये आला पाहिजे. कारण महाराष्ट्रामध्ये एकूण 59 जाती आहेत आणि या 59 जातीमध्ये सगळ्या जातीची लोक याच्यामध्ये त्यांची सगळ्यांची मतं घेतली का किंवा त्याच्यावर सोशियल सामाजिक आणि आर्थिक दृष्टीनं त्यांची प्रगती झाली का, हा मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या पुढं आहे. आणि म्हणून आपण त्या बाबतीमध्ये तो विषय घेतलेला होता की याचा एकतर आपल्याकडे सर्वोच्च न्यायालयानं त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या जे बोलले होते की ह्या उपवर्गीकरण करताना त्यांनी राज्याने सांख्यिकी आणि वस्तुनिष्ठ डेटा तो विचारात घेतला पाहिजे. दुसरं त्याच्यामध्ये उपवर्गीकरण हा राजकीय हेतूनं किंवा कोणत्या तरी एका विशिष्ट हेतूनं होता कामा नये. आणि दुसरा हा निर्णय साधारणतः जो ज्युडिशियल रिव्ह्यू आहे त्याच्यासाठी पण हा उपलब्ध झाला पाहिजे अशा पद्धतीचा सर्वोच्च न्यायालयानं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि म्हणून लोकांच्या याच्या विचारानं आपण जेव्हा विचार करतोय तेव्हा
महाराष्ट्रातल्या 59 जातींना न्याय मिळण्याच्या दृष्टीनं या सगळ्या सर्वसमावेशक असा हा डेटा सरकारकडे आजच्या घडीला आहे किंवा नाही याच्या बाबतीमध्ये लोक जेव्हा प्रश्न विचारतात, म्हणून आम्ही तो ह्या केला की एकतर हा पब्लिक डोमेनमध्ये हा डाटा आला पाहिजे. कारण जनगणनेचा, जातीय जनगणनेचा विचार केला तर अजूनपर्यंत जातीय जनगणना या ठिकाणी झाली नाही आहे. आणि म्हणून या 59 जातींचा डेटा कशा पद्धतीनं मिळवेल हा मोठा प्रश्न आम्हा सगळ्यांच्या पुढं आहे. आणि म्हणून तो विषय आम्ही त्या ठिकाणी मांडला. आम्हाला ते पण त्याच्यामध्ये हे म्हणायचं होतं की साधारणतः सगळ्या समाजातील घटकांना, महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या सगळ्या समाज घटकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीनं हा जो डेटा आहे तो वस्तुनिष्ठ डेटा त्याच्या ठिकाणी गोळा करून हा निर्णय झाला पाहिजे. आणि पब्लिक डोमेनमध्ये हा जो अहवाल आहे तो जर आला तर त्याच्यावर अनेक लोक आपली प्रतिक्रिया देतील सगळ्या. आणि तिसरं म्हणजे सगळ्या समाजाच्या लोकांना, त्याच्यामध्ये जे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातील मंडळी असतील त्या सगळ्यांना घेऊन हा जर विषय मांडला तर मला वाटते याचं जास्त. अगदी बरोबर आहे तुमचं. कारण ह्या ज्या 59 जाती त्याच्यामध्ये ज्या आहेत आणि अनुसूचित जातीमध्ये, आणि त्यांचं म्हणणं असं आहे की बा तुम्ही त्याचं उपवर्गीकरण करावं. तर काय होते आहे की तुमचं ट्रान्सपरन्सी नसल्यामुळे या 59 ज्या जाती आहेत या जातीमध्येच एकमेकांच्या मध्ये हे सुरू झालेली आहे. आणि विनाकारण द्वेष मस्त सुरू झालेला आहे की हे काय. मग याच्यामुळे गव्हर्नमेंटनी किंवा त्यांनी राज्य सरकारकडे हे सोपवलेलं आहे. हे पण राज्य सरकार तर काही जातीचं समावेश करत नाही किंवा कुठल्या कॅटेगरीमध्ये कुठल्या जाती मोडतात याचा पण समावेश राज्य सरकार करत नाही. पण तरीसुद्धा राज्य सरकारला हे दिलेलं आहे निर्णय घ्यायला. तर हे मला पण अनुचित वाटते आहे. पण या 59 जाती ज्या आहेत या जातीमधला अंतर्भाव होऊ नये किंवा त्यांच्यामध्ये कुठलं पण वैमनस्य किंवा द्वेषभावना निर्माण होऊ नये या अनुषंगाने सरकारने हे करायला हवं होतं. पण ते सरकारने केलं नाही. अजून त्यातलाच एक प्रश्न मला असं वाटतं की बा 59 जातीमधलं असं कुठलं व्यक्तिमत्व नाही का सर की ज्यांनी याच्यावर आवाज उठवून म्हटलं काही हे केलेलं आहे, पुश केलेलं आहे या गोष्टीला. याच्यात मुळात कसे 2-3 प्रश्न निर्माण होतात. एक तर सर्वोच्च न्यायालयानं जे म्हटलं आहे का बाबा एक होमोजिनियस गट नाही आहे. आता आपण याच्यात जर आतमध्ये गेलो तर 2004मध्ये EV चिन्हा वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश हा जो निर्णय आला होता तर हा उपवर्गीकरण करण्यात येऊ नये असा आला होता. आणि त्याच्यामध्ये तिथं म्हटलं होतं का हा जो अनुसूचित जातीचा गट आहे हा होमोजिनियस आहे. कारण मुळातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये अनुसूचित जातींना आरक्षण देताना हे सगळे अनटचेबल, एक्झॅक्टली हे अनटचेबल आहेत आणि म्हणून ते होमोजिनियस आहेत असं त्याच्यात म्हटलं होतं. आता सुप्रीम कोर्टानं जो 1 ऑगस्ट 2024ला दिला तर त्याच्यात तो फिरवताना म्हटलं का हा होमोजिनियस नाही आहे. म्हणजे होमोजिनियस नाही असं म्हटल्यामुळे त्याच्यात थोडंसं कन्फ्युजन झालं. आणि म्हणून तो निर्णय जेव्हा बदलवला तर आता याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना, कारण अनटचेबिलिटी हा एक फॅक्टर घेऊनच मेन फॅक्टर जेव्हा आहे तर त्याच्यामुळे मला वाटतं या निर्णयामध्ये म्हणून लोकांमध्ये त्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन निर्माण झालं. बरं, तुमच्या अभ्यासाप्रमाणे तुम्हाला असं वाटतं का की यांनी होमोजिनियस नाही आहे असं का म्हणावं? सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्याचा आम्ही सगळेजण भारतीय संविधानाला मानतो तर त्याचा आम्ही आदरच करणार आहोत. या चर्चेमध्ये मला वाटते आपण जाण्यापेक्षा आजच्या घडीला धर्मांतर झालेले बौद्धांची जरी परिस्थिती पाहिला तर 1956च्या पूर्वीचे जे अनुसूचित जातीचे होते तशीच परिस्थिती आहे. कारण सगळेजण त्याच दृष्टीनं बघतायत आता. त्याच्यामुळे अल्टिमेटली जर पाहिला तर अनटचेबिलिटी हा फॅक्टर जातच नाही त्याच्यातून. अगदी बरोबर. आपण कोणत्याही धर्मात गेला तरी अनटचेबिलिटी हा फॅक्टर जर जात नसेल याचा अर्थ मला वाटते तो होमोजिनियस आहे. तरी पण सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान आपण करताना मला वाटते या सगळ्या 59 जाती ज्या महाराष्ट्रामध्ये आहेत या सगळ्या जातींचा क्वांटिफाईड डाटा आहे तो डाटा जर केला तर त्याच्यामध्ये किती शिकलेले आहेत, किती गरीब आहेत, कोणत्या स्तरावर आहेत, त्याचे सगळे किती लोक राजकीय क्षेत्रात आहेत, तर असा सामाजिक आर्थिक डाटा आणि राजकीय डाटा जर सरकारनं एकत्रित केला तर मला वाटते त्याचा फायदा होऊ शकेल. हा डाटा कसा मिळेल हा प्रश्न आहे. कारण 1930च्या नंतर आतापर्यंत जातीय जनगणना झालेली नाही आहे. कदाचित आता पुढे जर जातीय जनगणना झाली तर त्याच्यानंतर मला वाटते हा जो अहवाल आहे त्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळू शकतो. या अदरवाईज या निर्णयामध्ये कुठंतरी एखाद्या समाजावर, एखाद्या जातीवर अन्याय होता कामा नये. आणि म्हणून हा अहवाल जर
पुढं आणायचा असेल तर तो पब्लिक डोमेनमध्ये पण टाकला पाहिजे असं वाटतंय. अगदी बरोबर आहे. तुम्ही खूप सुंदर त्याचं विश्लेषण केलं सर. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हेच द्योतक होतं की कुणावरही अन्याय होता कामा नये, म्हणून त्यांनी इतकं पारदर्शकपणे संविधानामध्ये सगळ्या कलमा नमूद केलेल्या आहेत. आणि त्या अनुषंगानेच ज्या 59 जाती आहेत त्यांना समतेच्या स्तरावर न्याय मिळायला हवा, हा तुमचा उद्देश आपण इथे स्पष्ट केला आहे. आता माझा एक दुसरा प्रश्नाकडे वळते मी, की उपवर्गीकरणाचं तर आपण बोललो, जनगणना व्हायला पाहिजे, अत्यंत बरोबर आहे. त्याच्यानंतर हा अहवाल ते सादर करतील किंवा काय करतील हा गव्हर्नमेंटचा प्रश्न आहे, तो तुम्ही इथे सांगितलेला आहे. आता जनगणना सुरू होणार आहे आणि जे धर्मांतरित किंवा बौद्ध झालेले आहेत, ज्यांनी धर्मांतरण केलेलं आहे आणि जे बौद्ध झालेले आहेत, आता प्रत्येक वेळेला आपण बघतो की आरक्षणाचा मुद्दा समोर येतोच आहे, प्रत्येक वेळेला येतोय आरक्षणाचा मुद्दा समोर. मग आता जो बौद्ध धर्म ज्यांनी स्वीकारलेला आहे त्यांच्यामध्ये खूप मोठा संभ्रम आहे की बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे आम्हाला आरक्षणामध्ये काही प्रॉब्लेम येणार आहे का, किंवा आम्हाला आमच्या ज्या काही राखीव जागा आहेत त्या आम्हाला मिळणार की नाही. म्हणजे हा जो संभ्रम आहे की आमचं सामाजिक आरक्षण आमचं धोक्यात येणार आहे का, तर या संदर्भात आपण काय सांगू शकाल? हे मुळातच मला वाटते याच्यामध्ये कन्फ्युजन प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. बाबासाहेबांनी त्यावेळेस म्हटलं होतं की त्यांना त्यावेळेस कोणी विचारलं होतं का बाबा आम्ही जेव्हा धर्मांतर करू सगळे, म्हणजे हिंदू धर्मातून बौद्ध होऊ, तर तेव्हा आमच्या आरक्षणाचं काय, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की आरक्षण माझ्या कुठच्या खिशामध्ये आहे असं म्हटलं होतं. असं सगळ्यांना आख्यायिका माहीत आहे. आता काल परवा एक सर्वोच्च न्यायालयाने या बाबतीमध्ये निर्णय त्याच्यामध्ये दिला की हिंदू, बौद्ध आणि जैन या धर्मातील लोक जे आहेत ते इतर धर्मात जर जात असतील तर त्यांना अनुसूचित जातीचा त्यांचा दर्जा कायम राहील. या व्यतिरिक्त जर दुसरी याच्यात जर झाले तर तो दर्जा कायम राहिला. आणि हा आता अत्यंत रिसेंट मला वाटते डिसिजन झालेला. आता 2 दिवसापूर्वी हा निर्णय आला. आणि त्याच्यामुळे एक गोष्ट तर स्पष्ट होते की 1990मध्ये अनुसूचित जातीतील धर्मांतरित बौद्धांना, त्याला बौद्ध म्हणा नवबौद्ध म्हणा, त्यांना आरक्षण देण्याच्या बाबतीत व्ही.पी. सिंग सरकारच्या काळामध्ये निर्णय झाला होता. मुळातच हा निर्णय होताना अनुसूचित जातीतील जी कोणी व्यक्ती बौद्ध झालेले असतील त्या सगळ्यांना आरक्षण लागू आहे. परंतु केंद्रामध्ये असं होतं आजच्या घडीला की केंद्र सरकारमध्ये अजूनही हा जो कायदा आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे किंवा त्याची सगळे नियमावली बनवायला पाहिजे. ती काय बनवली गेली नाही. आणि त्याच्यामुळे आतापर्यंत म्हणजे 1990 पासून आतापर्यंत त्याची योग्य नियमावली न बनवल्यामुळे काय झालं आहे की लोकांमध्ये अजूनही कन्फ्यूज आहे की 1990मध्ये कायदा झाला तरी पण केंद्रामध्ये आताही बौद्धांना आरक्षण दिलं जात नाही. आणि ही मोठी अडचण आहे. तर त्याच्यामुळे लोकांमध्ये अजून कन्फ्युजन आहे. महाराष्ट्रामध्ये तर ऑलरेडी 1962-63च्या काळामध्येच हा कायदा त्या ठिकाणी लागू झाला आणि महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीतील कन्व्हर्टेड बौद्धांना आरक्षण भेटतो आहे. आता याच्यामध्ये आता जी जनगणना सुरू होणार आहे तर या जनगणनेमध्ये आपण बौद्ध लिहायचं की आपली मूळ जात लिहायची असा एक कन्फ्युजन अजूनही आहे. त्याच्यामुळे लोकांमध्ये प्रचंड कन्फ्यूज झालेले आहेत की आपण पुढं काय करायचं. तर मला फक्त याच्या बाबतीत एवढंच म्हणायचं होतं की साधारणतः एकतर केंद्र सरकारनं नियमावली जर या संदर्भात बनवली 1990मध्ये जो कायदा झाला तर त्या धर्मांतरित अनुसूचित जातीतील धर्मांतरित बौद्धांना आरक्षण देण्याच्या बाबतीमधलं एकतर नियमावली केली पाहिजे, ती लगेच घोषित केली पाहिजे, ती इलेक्शन कमिशनला पण दिली पाहिजे. आणि ते इलेक्शन कमिशनमध्ये एक फॉर्मॅट पण त्या ठिकाणी असलं पाहिजे असं मला वाटते की त्याच्यामध्ये तुमचा धर्म बौद्ध आहे आणि तुमची जात मग खाली जी काय असेल जुनी जी काय होती ती जर आली तर कदाचित त्याच्यामध्ये ते अनुसूचित जातीमध्ये असतील, शेड्यूल कास्टमध्ये असतील. अदरवाईज नुसता धर्माचा कॉलम त्या ठिकाणी असला, कारण दुसरीकडे लोक म्हणतात की बौद्ध जर झाला तर त्याचे जात त्याच्यामध्ये येत नाही, परंतु पूर्वाश्रमीची जात त्याच्यात. तर हा जो फॉर्मॅट आहे तुम्हाला आता जो सेन्शसचा फॉर्मॅट येणार आहे. एक मिनिट तुम्हाला थांबवते. तुम्ही जे आता एक वाक्य वापरले की बौद्ध जर झाले तर तुमची म्हणजे जात तुम्ही बौद्धच लिहा, याच्यावर खूप मोठा घोळ होतोय. कारण आता मी ज्या सेक्टरमध्ये काम करते, मी एक लेक्चरर आहे आणि बरेच पॅरेंट्स येतात किंवा स्टुडंट्स म्हणतात की आम्ही तुम्ही जातीच्या कॉलममध्ये तुम्ही बौद्धच लिहा, आमची पूर्वजात तुम्हाला लिहायची नाही आहे. याच्याबद्दल तुम्ही काय बोलू शकाल? नाही, मुळातच जो 1990मध्ये जो कायदा झालेला आहे सिखांप्रमाणे बौद्धांना पण अनुसूचित जातीचा दर्जा द्यायचा. परंतु बौद्धांचा जर इतिहास जर पाहिला तर भारतामध्ये जे बौद्ध आहेत काही
उत्तरेच्या पूर्वेच्या भागामध्ये पण बौद्ध आहेत, ते अनेक वर्षापासूनचे बौद्ध आहेत. त्याच्यातले काही शेड्यूल ट्राईब्सचे पण आणि इतर ह्याच्यामधले पण असतात. परंतु हा जो कायदा आहे की 1956च्या नंतर धर्मांतरित झालेले, कारण ते कुठं ना कुठं तो उल्लेख आल्याशिवाय तुम्हाला ते बौद्धांचं आरक्षण भेटणार नाही. राज्य सरकारनं पण जो फॉर्मॅट बनवला आहे तो तशाच पद्धतीचा आहे, म्हणून केंद्र सरकारनं तो बनवलेला नाही आहे. माझा मूळ विषय आहे का तुम्ही ठीक आहे का तुम्ही 1900च्या पूर्वीच्या श्रमामध्ये जी काय तुमची जात असेल ती पण तुमचा आताचा जो धर्म आहे तो बौद्ध आला पाहिजे, असा उल्लेख सेन्ससमध्ये पण आला पाहिजे. असा उल्लेख केंद्र सरकारनं जो जाती हा जर अनुसूचित जातींचा जो फॉर्मॅट केलेला आहे त्याच्यातमध्ये पण जर आला तर मला वाटते ते योग्य होईल. तशा पद्धतीचा फॉर्मॅट केंद्र सरकारनं पण केला पाहिजे. आजच्या घडीला सगळ्यात मोठा विषय आहे की सेन्ससमध्ये अशा पद्धतीचा फॉर्मॅट जर आला तर मला वाटते ते होईल. अदरवाईज ज्यांनी फक्त बौद्धच लिहिला तर ते बौद्ध, कारण बौद्ध हा अल्पसंख्याकचा पार्ट आहे खरं म्हणजे, आणि त्याच्यामुळे कन्फ्युजन आहे. तर म्हणून नुसतं बौद्ध लिहिला तर तो अल्पसंख्याक जर झाला तर अनुसूचित जातीची संख्या कमी होण्याचा त्याच्यामध्ये भीती आहे. आरक्षण पण कमी होऊ शकेल आणि म्हणून अशी क्लिअरिटी येणं गरजेचं आहे असं मला वाटते. आपल्यासमोर सन्मान्य राजकुमार बडोले साहेबांनी अत्यंत स्पष्ट केलेलं आहे की बा उपवर्गीकरणाचा मुद्दा पण आपण घेतला आहे आणि बौद्धांच्या संदर्भामध्ये जो मुद्दा येतो आहे की बौद्ध लिहायचं की पूर्वजात लिहायची, तर हा संदर्भाचं स्पष्टीकरण सरांनी अत्यंत स्पष्टपणे आणि पारदर्शकपणे आपणासमोर मांडलेलं आहे, जेणेकरून समाजाला यातला काय फरक आहे, आपण काय करायला पाहिजे किंवा आपण काय नाही करायला पाहिजे, काय लिहायला पाहिजे काय नको लिहायला पाहिजे, हा जो संभ्रम फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कारण अलीकडे आमच्या बऱ्याचशा स्टुडंटसुद्धा म्हणतात की मॅडम आम्ही काय लिहावं. जे आता मी सरांशी चर्चा केली तर त्या अनुषंगाने सरांनी जे गव्हर्नमेंटला सांगितलं की सेन्सेक्समध्ये अशा पद्धतीचा फॉर्मॅट यायला पाहिजे, हे खरोखरच उल्लेखनीय आहे सर. आणि आम्ही पण गव्हर्नमेंटला विनंती करतो, लॉर्ड बुद्धा TV चॅनलतर्फे आम्ही विनंती करतो की गव्हर्नमेंटनी या संदर्भात लोकांमध्ये जो संभ्रम आहे तो संभ्रम दूर करावा आणि या प्रकारचं सेन्सेक्स तयार करावं, ही आमची पण गव्हर्नमेंटला नम्र विनंती आहे. आता आपण उपवर्गीकरण बघितलं, त्याच्या संदर्भामध्ये आपण माहिती जाणून घेतली सरांकडनं. आता अलीकडे खूप प्रकरण गाजते आहे वर्तमानपत्रामध्ये, व्हॉट्सॲपवर, फेसबुकवर, इन्स्टावर, की जे प्रकरण ज्या महिलांचा सन्मान आमच्या सगळ्या महामानवांनी केलेला आहे, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, महात्मा ज्योतिबा फुलेंनी आणि डॉक्टर बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने महिलांना त्यांच्या अस्तित्वाचा दर्जा प्राप्त करून दिलेला आहे, त्या अनुषंगाने जर आम्ही विचार केला तर आज अलीकडे जे प्रकरण गाजते आहे सर, ते प्रकरणाला स्पर्श करणं मला फार गरजेचं वाटतं आहे की महाराष्ट्रामध्ये जे अशोक खरात यांच्या प्रकरणाबद्दल जी चर्चा सुरू आहे, जी शिगेला पोहोचलेली चर्चा आहे, तर या संदर्भामध्ये उपाययोजना म्हणून आपली काय भूमिका असायला पाहिजे. मला वाटते जो भोंदूबाबा म्हणून कॅप्टन अशोक खरात याच्या बाबतीमध्ये अख्खा महाराष्ट्रामध्येच आणि देशात हे प्रकरण गाजते आहे. अनेक महिलांचं शोषण त्यांनी केलेलं आहे. अंधश्रद्धेच्या बळावर त्या अंधश्रद्धेच्या बळावर त्यांनी आणि कुठंतरी लोकांना, भोळ्या लोकांना, महिलांना त्यांनी फसवलेलं आहे ना. प्रचंड मोठा आजच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्रात हा प्रकरण गाजतो आहे. या दृष्टीनं मला फक्त एवढंच सांगायचं आहे की अशी प्रकरणं सातत्यानं घडत आहेत आणि याच्या मुळाशी जर गेला तर याच्या मुळाशी जी आहे ती अंधश्रद्धा हा विशेषत्वानं भाग येतो. महाराष्ट्रामध्ये 2013मध्ये एक अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भातला एक निर्णय झाला होता आणि जादूटोणा विरोधी बिल म्हणून त्या ठिकाणी पारित झालं. परंतु या जादूटोणा बिलाची जी नियमावली आहे, कायदा तर महाराष्ट्रानं केला पण नियमावली, कदाचित मला वाटते महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बाबतीमध्ये कायदा केला. आणि खरं म्हणजे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र, त्याच्यामुळे हा कायदा केला, त्याचं सगळ्यांनी स्वागत पण केलं. परंतु त्याची नियमावली अजूनपर्यंत तयार करण्यात आली नाही आहे आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये कन्फ्युजन आहे. आता कुणी पण याच्यात दुसरं असं होते की आता अशोक खरातला पकडलं आणि त्याच्यावर विविध कलमं लावली, त्याला जेलमध्ये टाकला. हा प्रकरण पण महाराष्ट्रात असे अनेक लोक आहेत, अनेक बंधू बाबा आहेत जे तंत्र मंत्र, मला काहीतरी विद्या आहे ते, अघोरी विद्या आहे ते म्हणून लोकांना फसवतात आणि अनेक चांगल्या याच्यातली लोक त्यांच्याकडे जातात. आणि म्हणून मला वाटते का हा जो कायदा या ठिकाणी सरकारनं केला होता त्या कायद्याचं महत्त्व आता आपल्याला जास्त आहे असं वाटायला लागलं आहे. आणि म्हणून त्या बाबतीमध्ये फक्त सरकारनं एवढं केलं पाहिजे का जो जादूटोणा विरोधी कायदा होता त्याची नियमावली केली पाहिजे आणि त्या नियमावलीमध्ये पण पोलीस यंत्रणा असेल,
वेगळे वेगळे त्याच्यामध्ये जे विभाग आहेत, सामाजिक न्याय असेल, तर या सगळ्या विभागाची जबाबदारी पण सगळ्यात पहिल्यांदा येते का आजच्या घडीला एखादं प्रकरण झालं का, एखादा व्यक्ती आला ना त्यांनी सांगितलं का हा जादूटोणा करतोय, हा असं करतोय, अनेक प्रकरणं घडल्यानंतर सगळे पोलीस सतर्क होतात, पूर्वी होत नाही. अगदी तर बरोबर. म्हणून त्याच्यामध्ये हा कायदा करताना पोलिसांना यंत्रणा जिल्ह्यामध्ये निर्माण केली पाहिजे, कक्ष निर्माण केलं गेलं पाहिजे. आणि अशी प्रकरणं जिथं तिथं होतात, ती एखादी तक्रार आल्यालगतच त्याच्यावर कार्यवाही होणं अपेक्षित आहे. नाहीतर प्रकरण घडल्यानंतर कार्यवाही होते. आणि म्हणून आता नियमावलीची करत आहेत सरकार, इतक्या वर्षांना नियमावली करत आहे म्हणून जे सांगितलं गेलं आहे 12-13 वर्षाच्या नंतर आतापर्यंत नियमावली झाली नाही आहे. आणि ही नियमावली करताना प्रत्येक जिल्ह्यामध्ये विशेष पोलीस कक्ष निर्माण केला गेला पाहिजे. आणि जिथं जिथं अशी प्रकरणं घडत असतील त्यांच्यावर प्रतिबंध करण्यासाठी सरकारनं कार्यवाही केली पाहिजे. त्याचबरोबर ह्या जादूटोणा विरोधी पथकं निर्माण केली पाहिजे. त्याच्या समाजामध्ये पण त्याच्या संदर्भामध्ये प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे, पोलिसांना प्रशिक्षण दिलं पाहिजे, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे. आणि अशा पद्धतीचे एक जागरूकतेचे कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात जर या संदर्भातले केले गेले तर मला वाटते याच्यावर थोडाफार आळा येईल. नाहीतर असे अनेक बाबा असतील ते लोकांना असेच कुठंतरी आपल्या बंधुगिरीनं समाजामध्ये फसवतात. तर हे प्रकरण आहे. म्हणून जादूटोणा विरोधी कायदा त्याची अंमलबजावणी करताना अत्यंत सक्षमपणे करताना पोलिसांच्या पण त्याच्यामध्ये अधिकार दिले गेले पाहिजे, FIR नोंदवायचे आणि कारवाई व्हावी असं वाटते. अगदी बरोबर आहे. सर, आपण स्पष्टपणे माहिती दिलेली आहे की बा याच्यावर उपाययोजना काय व्हायला पाहिजे. आणि मी पण एक स्त्री महिला म्हणून तुम्हाला सांगू इच्छिते की आम्ही महिला का बरं इतकं शिक्षित झाल्यानंतरही आम्ही त्या अंधश्रद्धेकडे जातो वळतो, ही फार मोठी आमच्या महामानवांनी दिलेल्या याला आम्ही न्याय देऊ शकत नाही. त्यांनी आम्हाला एक प्रकाशमान असं असणारं आम्हाला संविधान दिलेलं आहे, पण आम्ही त्याचा विचार न करता आम्ही या भोंदूगिरीकडे वळतो. ही अत्यंत दुःखाची आणि खेदाची बाब आहे. त्याच्यामुळे सरांनी ज्या पद्धतीने म्हटलं की याची जनजागृती व्हायला पाहिजे, जनजागृती होते पण त्याचं प्रमाण जे आहे ते वाढायला पाहिजे. कारण असं म्हटलं जाते की बा बालपणात केलेले संस्कार हे चिरकाल टिकणारे असतात. जर घरातून, शाळेतून, महाविद्यालयातून याची सुरुवात मोठ्या प्रमाणामध्ये बाकीच्या विषयाप्रमाणे जर शिकवलं जातं किंवा जागृती होते, त्याप्रमाणे या अंधश्रद्धा निर्मूलनाचं प्रस्त जे वाढलेलं आहे, हे अंधश्रद्धेचं स्त्रोत्र वाढलेलं आहे. तर हे वाढलेलं स्त्रोत्र कुठेतरी याला मोठमाती व्हायला पाहिजे. या अनुषंगाने ती जागृती होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि आपण अत्यंत सूक्ष्मपणे याच्यावर सांगितलेलं आहे. सर, धन्यवाद. शेवटी जाता जाता आज तुमचा वाढदिवस आहे. दुसऱ्यांदा मला तुम्हाला शुभेच्छा देण्याचा योग आलेला आहे. तर मी एकच म्हणेन की तुम्ही एका यशाच्या पायरीवर उभे आहात. खरं म्हणजे तर तुमचा संघर्षमय पायऱ्या ओलांडून तुम्ही एका यशस्वी पायरीवर उभे आहात. तेव्हा यश फक्त तिथेच असते जिथे असते उदंड इच्छा. म्हणून तुम्हाला देते मी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर. धन्यवाद. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.